Battery of 6 volt, in the mean they are 9.4 C25/56. Problem was a battery of 6 volt connected to the ends of uniform wire and resistance. आता wire of length 3 meter and resistance of wire किती आहे 100 ohm. ह्याचा अर्थ हे पोटॅन्शिओमीटर आहे. आणि त्यानंतर काय म्हटलंय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करायचं आहे. मी याला म्हणतो की व्ही फाइंड करायचं आहे. कुठे तर 2 पॉइंट म्हणून एसी म्हणतो ऍज पर थेरी. आणि त्याची लेंथ एसी दिले बघा, किती दिले 50 सेंटीमीटर, म्हणजे 0.5 मीटर. कसं सॉल्व्ह करणार, तर यामध्ये पोटॅन्शिओमीटर साठी डेटा काय दिलाय की ईएमएफ फक्त दिलाय. ईएमएफ ज्यावेळी फक्त दिला असतो त्यावेळी रेझिस्टन्स 0 घ्यायचा, आर, स्मॉल आर. इज इट राईट? फॉर्म्युला बेस आहे, लॉजिक काहीच नाही. पहिल्यांदा आपल्याला काय फाइंड करायला पाहिजे, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच के. फॉर्म्युला काय असतोय, ई अपॉन आर प्लस आर म्हणजे करंट मल्टिप्लाय विथ आर बाय एल. बरोबर? बघा, लक्ष द्या, व्हॅल्यू पुट करू नका. ई अपॉन आर इंटू आर बाय एल. मग यातून तुम्हाला काय कळलं, ज्यावेळी रेझिस्टन्स बॅटरीचा 0 असतोय त्यावेळी ग्रेडियंट किती असतोय, ईएमएफ बाय लेंथ. इज इट क्लिअर? हे लक्षात ठेवा, ऍज अ पॉइंट म्हणून लक्षात ठेवायचं. ज्यावेळी रेझिस्टन्स बॅटरी काय असतोय 0 असतोय त्यावेळी पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतोय, ईएमएफ बाय लेंथ. ईएमएफ किती आहे 6 बाय लेंथ 3. किती आलं 2 व्होल्ट पर मीटर के. आणि त्यामुळे व्होल्टेज बिटवीन 2 पॉइंट्स AC is K into what, LAC. Okay, K 2 into length 0.5. व्होल्टेज किती आलं 1 volt. Voltage is 1 volt. Understood? Is it clear all of you? This is a most important case. K किती E by L, but कधी जर R किती असेल 0 असेल, इंटरनल रेजिस्टर बॅटरी किती असेल 0 असेल. इज इट क्लिअर? गेटिंग एनीवन? ठीक आहे.